गप 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 बाळा गप हे गप की गप गप धरायचं कसं या मी आहे की मी धरलाय गप रे बाळा गप या नको आपलं या की मी आहे अहो धरलं नाही तर मी असल्यावर तो कायच करणार मी सांगेल तीच तो करणार गप रे बाळा गप गप या तर या तुम्ही जरा सर्वांचं स्वागत. आता बऱ्याच लोकांना आपल्याला सांगितलं की जो खोंड आपण पाठीमागं टाकला होता अतिशय बुजीर आणि लय उड्या घालणारा तो हाच आणेवाडीतला हा खोंड अतिशय जातीवंत नामांकित देखना. तर प्रशांत दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ कुठनं आणलाय काय किंवा बाबा कुठल्या बैलाची पैदास आहे. तर आज आपण जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. दादा की मारत नाही ना मला नाही तर ती नक्या करताना आपली पहिल्यांदा ओळख करून देऊ. नमस्कार. आपलं पहिलं परिचय करून दे आपल्या चॅनलला. माझं नाव प्रशांत ड्रायव्हर अनवडी. मी बैलगाडी क्षेत्रात लय दिवसापासून आहे आणि आता हे खोंड इद्राय म्हणून घेतला होता. हे बैल फुलजंतीचं संजय म्हणून आहे त्यांच्याकडनं बाह्या चोरुमलेनं घेतला. बाह्या चोरुमलेला आपलं सहज फिरायला गेलो तेव्हा हे खोंड आपल्याला पसंत पडला. तर हे घेतला आपण आणला आपण ह्यानं आजपर्यंत असला बैल आणि एवढा इद्रा बैल कधीच मी बघितला नाही. हा मी त्याची व्हिडिओ बघितली नक्या करताना. ती कुठल्या वावरात शीत खालच्या काय नक्की केस झालता त्यावेळेस 1 तास खोंड पाडत होतो. होय कसं काय काय म्हणजे नक्या कराय का कसं काय नक्या करायच्या होत्या म्हणून कासरा फक्त मागे टाकला. 1 तास खोंड हवेत होता. हो बघितला मी व्हिडिओ तुम्ही पाठवली आम्हाला. शेवटी कटाळा तवा पाडला एकट्यानं. बरं आता शिंग करून देत नाही होय दुसऱ्याला जवळ येऊन देत नाही असा टच करून घेत नाही कोणाचा. बरं आता हे वासुर आपण आणलंय कुठून हे आणले माळशिरसवरनं बाहेर चोरून. बरं आता हे कसं काय टिप कशी लागली बाबा द्यायचंय का इकत आणले कसं काय नाही दुसरा खोंड बघायला गेलो होतो आणि मी मसवड मध्ये पोचलो बायाचा फोन आला खोंड दिला येऊ नका. मग म्हणलं सगळ्यात इदरा खोंड असला तरी चालतोय मला. गेलो तर ह्यो इतका इदरा होता ना घेतच नव्हतं कोण. मी बाहेरला म्हणलं मला हे खोंड चालतोय. शिव खोंड तवा 72,000 रुपयाला घेतला होता पण नुसती हाडकं आणली होती. हो बघितली आम्ही नुसतं तयार हाडकं. नव्हता बैल. तर आता किती महिन्याचा आहे साधारण शिव झाला की 17-18 महिन्याचा खोंड झाला. होय बरं आता त्याला आपण फेरा बिरा टाकलाय का लई गती. होय 3 फेर झाल्यात. कुठं कुठं पळावलाय असं मैदानात पळावलाय मैदानात नऱ्याला नेला आणि आमच्या मित्र म्हणजे 2 गाडीत एकाच गाडीत 3 जण गेलतो. मी मोठा आपला जलवा म्हणून बैल होता ना तो बांधायसाठी उतारलो आणि इकडे ह्यांना फळका खोलला. गाडीत फळका उलटा वरची पोरं वर सगळं उलटं पालटं दात पाडून घेतला आणि त्यांना सोडला. जसा सुटला तसाच कंपनीत घुसला. कंपनीत जाऊन मस्तीला धडाकला. मी आलो घरी आणला म्हणलं खोंड काय पळवायचा नाही. मग परत डोळं बांधलं खाली न्याला तर खाली 2-4 जण उलती पालती करून मग मी दुसरा ड्रायव्हर बघितला सोडायला आणि मी सोडला. म्हणजे तसा माझ्या हातावर आहे सोडाय काय नाही आणि आता बेलमाचीच एक मैदान खेळलं पण जरा बैल तो दुसरा 3-4 उड्या गेला बाहेर गेला. म्हणजे गत्ती गेलंय बैल असला की काय विषयच नाही. गत्तीचा काय विषय आता सुट्टी करताना म्हणजे बैलांच्या अंगावर नाही काय नाही एकदम शांत फक्त मी पाहिजे. म्हणजे कसं आहे आता असली वासरं नशिबानं भेटतात नाही तर असली वासरं पळावू शर्यतीत बी बऱ्यापैकी कमीच बघायला भेटतात. कमी वयात चांगला बैल पळल नाही. मी पण लय वासरं घेतली 70-80 वासरू झालं आजपर्यंत इद्र सगळ्यात इद्र पण एवढा इद्रा खोंड आजपर्यंत मला नाही भेटला कुठं. आणि ह्याचा बाप बी लय इद्रा आहे वाटतं म्हणजे संकमामांच्या सोन्या बैलाची ही पैदास आहे. बरं आता तुम्ही मगाशी बोलता म्हणला की मी लहानपणापासून कमी वयात मी ह्या क्षेत्रात उतरलोय किंवा तुम्ही बैल घेऊ करता त्यातला अनुभव थोडं सांगा. कधी सुरुवात झाली ह्या वासरं घ्यायला द्यायला तुम्ही शरीर क्षेत्रात? नाही आमच्या आजोबांपासूनच नाद आहे. वडिलांचा बी नाद आणि लहानपणी आपली शाळा कमी हे क्षेत्रच जास्त बैल असल्यामुळं पहिली 5-6 बैल असायची कंटिन्यू अवताची. त्यामुळे बैलांवर पाचवडचा आपला बाजार चांगला भरायचा. आपलं रोज सारखं मंगळवारी पाचवडला जाऊन शिकून ते असं आपल्याला तोच नाद लागला आणायचं द्यायचं. तर आता तुम्ही ड्रायव्हर म्हणून तुम्ही माझ्या ड्रायव्हर आता
कुठल्या कुठल्या गाडीवर तुम्ही बसलाय किंवा बाबा मी आजपर्यंत कुठलीच गाडी ठेवली नाही की तिच्यावर ती पळावली नाही. बरं. म्हणजे बकासुरी एवढी एवढी मोठी पळावली नाहीत, पण जी जी पळावली ती 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशी केली. पसरणीला 1 नंबर केलता, बरं. इथं आपल्या सिंदूरजनला 2-3 नंबर केला, किकलीत 2-3 नंबर केला होता, वडकीला 3 नंबर केलता मागच्या वर्षी. हे सगळी हिंद केसरी ही सगळी मैदान खेळली. पण आता झालाय काय विषय, जो ते म्हणतोय ड्रायव्हर मोठा, पायरा मोठा, पैसे माल पाहिजे. त्यामुळे आपण बी आता लय क्षेत्रात जात नाही ना. आपण बी आपली 21 बैल होती सगळी देऊन एक गाई ठेवली वासराला ह्या दूध पाजाय आणि बाकी एकच खोंड ठेवलाय. म्हणजे बंद केलाय, नादच स्टॉप केलाय सगळा. जवळ मैदान असलं तर जायचं, नाही तर आता ठरवलं ह्याला जातीचा आहे पूर्ण बैल. लय काय झालं दुसरा झाला की आपलं चालू करायचा. नैसर्गिक रेतनासाठी हा, एवढं गरम रक्त नाही आता कुठंच नाही. ह्याला बेंदाराला 8 कासरं आणि शेवट पिकअप न्यायला लागली तेव्हा घरी आला. तोपर्यंत काय घरी आला नाही. अतिशय बुजीर वारं पडून देत नाही. माणूसच चालत नाही दुसरा. आता असं आपण शिकवताना पुढनं गाडी आली आता काय नाही, काय आता नाही, माझ्यावर काय धावतोय नाही, थोडक्यात. नाही, तसं नाही, तसं काही नाही, काय नाही. मग तो भेटतो कधी किंवा असा बुसतो दुसरा कशाला? माणूस नाही पाहिजे फक्त. होय, मग त्या माणसाला मारणार. तासा पाय आपटून जातो. होय, ठीक आहे. आता बघतोय मी त्याचं तुम्ही लक्ष वाईस पुढे माझ्यावर. आला की ते इकडे ना माझ्याकडे. होय. म्हणजे त्याला असं मारतो बिरतो नाही, दुसऱ्या नाही, माणसाला. हो, मग धरून बिरून देतच नाही. नाही, तिच्या इथं नाही कोणी. आणि मग आता समजा तुम्ही गावा बिवाला गेल्यावर नियोजन कसं काय? नाही, समजा आता सगळं बांधायचं, सगळं आत, बिंधायचं. सगळं आत. सर्व हो, नियोजन सगळं करूनच करून. जायचं. ते आपलं ड्रम ठेवल्या ती आणि पाण्याचा कॅन ते शेजारी शेजारी भरून ठेवून आपण येईल तेव्हा त्याला दूध पाजायचं, गोळ चारायचं. होय. बाकी इथं कोणी तिथनं आत बियायचं नाही आणि बाहेर बियायचं नाही. जर कासरा तुटला त्याची जबाबदारी होत. होय. अतिशय मित्रांनो, गरम रक्ताचं हे वासरू आहे. कमी वयात असा बराच इतिहास घडेल. गप 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 बाळा गप. हे गप की गप गप. धरायचं कसं? या मी आहे की, मी धरला. गप रे बाळा गप. या नको आपलं. या की मी आहे. अहो धरला नाही तर मी असल्यावर तो कायच करणार. मी सांगेल तीच तो करणार. गप रे बाळा गप गप. या तर या तुम्ही जरा. तुम्ही भिवू नका, मी आहे की. या की या इकडे नको माझ्या. राहू दे, असंच घेऊ. बरं माझ्या साईड नाही. नको. ते पडतोय माझ्यावर. नाही पडत. नको असू दे, ह्या चांगला लांबनच आपला बोल. गप गप. तर अशी वासरं कमी पाहायला भेटतात गरम रक्ताची. तर आता असली वासरं कोण घेत बी नाही. कधी कधी त्यांना सांगितलं की नाही कोण मी घेतलं. तर आता त्याच्या गुणाबद्दल काय सांगाल? की आता ह्याचं काय गुण विचारणार? प्रत्येक जण म्हणलं ह्याचं गुण काय विचारणार, तर काय सांगाल गुणाबद्दल थोडंच? ह्याचं गुण म्हणजे ह्याच्या अंगात एवढा गरम रक्तपणा हा. एवढा कुणाकडेच नाही एवढ्या आदत वयात. आणि ह्याला माणूस ओळखणार. आता मी डायरेक्ट आलो रातच्या 1ला येऊ द्या 2ला येऊ द्या, तो मला सोडून जाणार. मी आता कासार सोडला माझ्या बरी येणार. पाणी कुठं म्हणला ना तिकडे ना गाडीत उडी मार म्हणणार, गाडीत हिरीत उडी मारली मी माझ्यावर मारणार. एवढं सगळं करणार, पण दुसरा माणूस नको मला. एवढं त्याचं म्हणजे शीच आहे. गुणच तेवढं जे त्याचं. गुण त्याचं चांगलं तेवढंच वाईट. म्हणजे म्हणतो ना आपण जेवढा चांगला पाहिजे जेवढा रगील पाहिजे तेवढा हे खोंड. आणि त्याला कांबळ दाखवा, त्याचा पाय दाखवा, छाती दाखवा, शरीर दाखवा. अतिशय देखना. आणि सगळे मला म्हणले ती कशालाही मड आणले 10-1 हजाराचं की इकून टाकायचं कुठंतरी बसला ह्याला तयार करत. पण मी बी हट्टी म्हणलं ह्याला बनवून दाखवल्याशिवाय ठेवायचा नाही. पण वस्तू बनली. शिंग अजून करून दिलं नाही. फौजी म्हणले मी शिंग करून दाखवतो. नाही, शिंग नको कराय आता. नाही करणार. अतिशय जातीवंत देखना सुंदर आहे. तेव्हापासून ती तसंच नाव पडले. आता ती आम्ही व्हिडिओ बघितली. लई जणांना आम्ही विचारलं की हे बैल कुठला आहे, वासरू कुठलं आहे. तर आम्हाला काय ती तपास लागला नाही. आपलं योगायोगानं तुम्ही टेटर ठेवलेलं तेव्हा नाही का मी तुम्हाला मेसेज टाकला आपले का, तुम्ही म्हणला आपल्याकडेच आहे. त्याच्यावर मग आपला परिचय झाला. आणि आज यात्रेनिमित्त खास आपण आनेवडीची यात्रा आहे त्या निमित्तानं आलो होतो. आणि योगायोगानं त्यांची गाठ पडली ना आपण त्यांच्या दावणीवर आलो. अतिशय देखना हरणासारखा खोंड आहे की त्याला कुठं बट्टा नाही असं नाही. 1 नंबर कुठलाच बट्टा नाही त्यावर. तिळभर वाटता नाही. आणि देखना आहे आणि पळतो बी चांगला. पण असली बैल ट्रेन करणं लय अवघड असतं शरीर क्षेत्रात. घेत नाही कोण. हा, बैल जेवढा पळल हा बैल लय पळू शकतो. फक्त त्याला वळण लावणं. माणसं आता देव बघितले की असा करतोय म्हटल्यानंतर तो पळणार बी चांगला. मी पण तर शेवटी वळण लावणं पेलो होतो का जाऊ दगड ठेवला होता नऱ्याच्या मैदानात नेलं तेव्हा. म्हणलं खोंड आपला पळवायचा नाही, गाडीत भरा. माझं काळीत धार 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 करायला त्यानं केलाच. हवेतच कोण खाली नाहीच पाहिजे तर करणार काय.
नेणार कसा आणि झुकणार कसा माणसं म्हणली आणलंय कशाला, येडा लक्ष सगळी म्हणायला लागली येडा लक्ष आलाय का. अहो येडा लक्ष नाही म्हणलं. मग त्याला मी शांत केला, निघाला, झुकला, सोडला. एक उडीसाठी आमची गाडी का गणली तर खाली एक उडीने संपला, नाही तर पुढे निकाला त्यानं ओढून गाडी त्याच्या जवळ स्वतःच्या जेव्हा लावली होती. नाही जर आता पळत असेल ना चांगला, तुमचं जर त्याला गुण माहिती आहेत की चांगला नाही आता चांगल्या बैलातच चांगला आपण पहिरा train करा, करणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं यश येईल आणि पळल बी वासरू तेवढं वासरू गरम पळते, लागतं वासराचा नाही काय विषय. आणि जेवढं उंच आहे तेवढा पल्ला आहे त्याला. पल्ला बिल्ला चांगलं थोडीशी कस्त आहे पण यश 100% आहे. ओके. तर आता आपण खोंड हा जातीवंत आहे सांगितलं, सर्व झालं. आता गाय बी अतिशय देखणी सुंदर तुम्ही देशी खिलार पाळली आहे. ती गाय कुठनं आणली काय? ती आंबवड्यातनं गाय आणली, कालवड आणली होती एक 2 महिन्याची का महिन्याची होती, 2 महिन्याची कालवड. मैदानला गेलतो, विपुल ड्रायव्हर भेटलं, विपुल ड्रायव्हरला म्हणलं एक कालवड द्या मला. चालते म्हणले देतो. म्हणले आंबवड्यात जावा, पसंत पडली कालवड. म्हणले डायरेक्ट आपलं ते म्हणले पैसे देऊ नका. म्हणलं आता पैसे देऊ नका पण ती नारळ तरी कसा द्यायचा. मग आपलं 7,000 रुपये नारळ दिला आणि कालवड आणली. पण त्यांनी ते म्हणले दूध पितोय गाय न्या. मग गायचं म्हणलं काय करू, तो म्हणले की न्या. हा मग गाय आमच्या मित्राला दिली सुरूमध्ये, कालवड लहानपणावर ठेवली, आता गाभणी. पण ती सुद्धा दुसऱ्या कोणाला अंगाला असं बोट लावून घेत नाही किंवा धरून देत. आता वासरू तुम्ही आणल्यानंतर बाबा खराब होतं फार, मग आता त्याला रतीब खोराक काय देता? त्याला आपला म्हणजे आपण दुसरा कुठला खरा खुराक आणच नाही, आपल्या डोक्यानं आपण बनवतो. म्हणजे 5 वर्ष झालं मी माझ्या डोक्यानंच खुराक बनवतो. खापरी पेंट 10 किलो आणायची, उडीद 10 किलो आणायचा अक्का, मकाचा भरडा मका 10 किलो आणायची, हरभरा 10 किलो, सोयाबीन 10 किलो आणि सातू 10 किलो आणायचं. हे सगळं भरडायचं आणायचं. मग ते रतीब आपलं तेवढं आपलं असतं. मग आता दूध म्हणला कशाचं पाचता? दूध घ्यायचं, गाईचं पाचता. दूध त्याला म्हणजे आपण कधी पाजलं नाही. आता एक जण आमचा जोडीदार म्हणला दूध पाजल्याशिवाय तो अंग धरणार नाही, म्हणून त्याला गाई घेतली. दुधानं काय ठसका लागू नये ह्याची नाही काळजी नाही घ्यायची. त्याला किती बी दूध पाजा, नाही कसं आहे, ठसकत नाही तो अजिबात. स्वतः पिणाऱ्या वासराचं वेगळं असतं, पाजलं दूध की एक विषय काय होतो, नमुनिया होण्याची लक्षणं असतात. त्यासाठी आपण नाही त्याला लय काळजी करू. बरं आता ती तुम्ही सांगितलं ती नक्या काढताना उड्या मारलेल्या त्यावेळेस केले नक्या का नाही केले की तसं जे तिला भेटलं मग आम्ही काय बी करू शकतो. तसं नाही त्याला लागू नाही असं तेवढी काळजी आम्ही घेतो. आता एकदा आमच्याकडनं चूक झाली होती, आम्ही बांधला झाडाला 8-9 कासर का तर शिंग कराय नाही आम्हाला शिंग, तेव्हाच आम्ही ओळखलं मरण जाईल पण शरण कोणाला येणार नाही. त्यामुळे आम्ही त्याला मी घरी स्वतः सगळं करतो. दुसऱ्या पायात धागा कोणाला टच करून देत नाही, मला एकट्याला पाय बांध काय कर काळी काय बी करून देतो. पण दुसरं कोण गोट्यावर दिसलं ते फळका सुद्धा काढून देत नाही गाडीचा. एवढा म्हणजे गरमच आहे ते रक्तच गरम आहे का काय मला बी माहित नाही. पण अतिशय चांगला आहे, खून देखणं आहे, सुंदर आहे, गरम रक्ताचं आहे. बरं आता नियोजन कसं असतं? तुम्ही गप्रे बाळा तुम्ही किती वाजता येता, हे नियोजन कसं करता? मी सकाळी 7ला गोट्या येतो. आल्या पहिलं ह्याला बाहेर काढतो, ह्याचा रतीब पहिला चारतो. रतीब चारला थोडीशी मका टाकतो का तर ती गहू उडीद सोयाबीन आहे ना, दुधात त्याचा गोळा होऊ नये पिठाचा. मग थोडी मका खाल्ली की लगेच दूध पाचतो गरम काढल्या लगेच बाहेर बांधायचं. 12 वाजेवर बाहेरच असतो, वाळकी वैरण खातो. परत पाणी प्यायला की 4 वाजे तर काय नाही, परत बाहेर बांधला की डायरेक्ट ह्या मातीतच, परत काय नाही त्याचं. आणि पळवाय जायच्या आदल्या दिवशी ह्याला अवताला एक 10 गुंठ तरी मोकळा चालवाय लागतोच. 5 गुंठ का होईना पण चालवाय लागतोच त्याला आदल्या दिवशी. का बरं असं? ते शांत झालं होतच नाही ना, म्हणजे आपला शांत येईल म्हणून झोपायचा थोडासा. दुसरं मग असा नेला तर आम्हाला ठेवणारच नाही ते मैदान. मग मालक तरी कशाला वळा. हवेतच त्याचं काम, खाली नाहीच काय, हवेतच बघायचं. ड्रायव्हर बी हवेत, आम्ही बी हवेत, सगळंच हवेत त्याचं. तर मित्रांनो, जी आपण व्हिडिओ पाठीमागं टाकली होती ते हेच वासरू आहे. हवेतला पक्षी त्यांना नाव ठेवले. काय नाव ठेवलं? हवेतला पक्षी. हवेतला पक्षी, पक्षा असं नाव ठेवलंय. जर त्यांना पळवायचं आणलं नियोजन त्यांचं झालं चांगल्या बैलावर, जर झालाच गुलाल तर 100% आपण पुन्हा एकदा त्यांच्या दावणीला भेट देऊ. त्याबद्दल तुम्ही बावधन खेळाला माहिती दिल्याबद्दल दादा तुमचे आभार, धन्यवाद. जरा आता आम्हाला सोडून दाखवा कसा तुमच्या मागे येतोय.
हा चालू होतं जाणं. लयच वारं पडून देणार. समाधान बसला कोणी साधू मी मागत होतो गप्पी हा बघ जरा ही येऊ द्या जरा. घ्या इकडे मैदानातच घ्या जरा त्याला. झेंडा बघून हा झेंडा बघून आपण झेंडा सुट पडला ऑटोमॅटिक त्याला कळत नाही पोरग्याला त्या हातात गेला आपल्या किती वाटा होता याला बेलमाची 20 किलो कोणाला गोष्टी देऊन देत नाही हा. आमच्या आई बी कुठं राहण्यात येत नाही बैल जर बाहेर असते थांबत नाही इथं. हा. आता बैल सुटली काय सांगायचे पळापळ घरच्यांची नाही दिवशी गुर मारतात बऱ्यापैकी. गाबाने किती महिन्याची? आता 8वा 9वा लागेल बघा. होय. मग पळवू नका आपली चालू द्या. कधी बुजली तर आणि हे रोज बाहेर असतात का नाही का? हा त्यामुळं ती बी उभी राहिला गेला काय पहिलाच रू आहे ना.